आता खबरो विस्तारान। मांडवी तिसऱ्या पुलाचे काम नेटान चालू आसा। न्हंयच्या वयल्या भागाचे जोडपाचे काम पुरायपणान पूर्णत्वाकडेन पावला। मंगळारा ह्या वेळार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आनी हेर मानेस हजर आशिल्ले। निसर्गरम्य गोंयच्या सुंदरतायेंत पूल हो भर घालतलो। हो भारतांतलो तिसरो लांब पूल आसा म्हण केंद्रीय मंत्री गडकरीन म्हायती दिल्या। आरडेक्स्को खातीर पणजेच्यान विलियम रॉड्रिगीस। या अतिशय आयकॉनिक ब्रिजचा निर्माणाचं कार्य अतिशय जोरात सुरू आहे। आज नदीच्या वरचा जो भाग आहे त्याला प्रीकास्ट टेक्नॉलॉजीने पूर्ण जोडण्याचं काम आज पूर्ण झालेलं आहे। केबल स्ट्रीट ब्रिज आहे आणि आता सांगितल्याप्रमाणे भारतातला लांबीमध्ये तिसरा ब्रिज आहे। मला भारतातला सगळ्यात लांब केबल स्ट्रीट ब्रिज जो आहे ते बांधण्याचं सौभाग्य मिळालं, कारण मुंबईमध्ये वरळी बांद्रा सी लिंक प्रोजेक्ट जो आहे त्यातला ब्रिज हा सगळ्यात मोठा। आज मी स्वतः बघितलं, हा राष्ट्रीय महामार्गावरचा अतिशय आयकॉनिक असा ब्रिज आहे, त्याचं क्वालिटी अतिशय उत्तम आहे आणि चांगलं काम झालेलं आहे। मी जेव्हा पहिल्यांदा मंत्री झालो त्यावेळी माननीय मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचं या ब्रिजचं एक मोठं स्वप्न होतं आणि त्यांनी माझ्याकडे येऊन अशी विनंती केली की जरी हा राष्ट्रीय महामार्गावर नसला तरी हा गोवा सरकारच्या वतीने आम्ही बांधतो, आम्हाला याची अनुमती द्या, हा खर्च आम्ही पूर्णपणे करतो। मी त्यांना विनंती केली की तुम्ही एवढा मोठा ब्रिज बांधता, एवढा खर्च तुम्ही करणारा, तुमची लायबिलिटी वाढेल, पण ते म्हणाले नाही आम्ही करू, तुम्ही आम्हाला अनुमती द्या। मी त्यांना परवानगी दिली। त्याप्रमाणे टेंडर निघून गोवा इंडस्ट्रियल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून इन्फ्रास्ट्रक्चर इंडस्ट्रियल कॉर्पोरेशनच्या वतीने LNT ला काम मिळालं आणि मधल्या 2-3 महिन्यापूर्वी पर्रीकर साहेब माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला आता ब्रिजचं काम करत असताना आर्थिक अडचण आहे, त्यामुळे आता याची 50% रक्कम तुम्ही द्या। मी माझ्या विभागाला विचारणा केल्यावर त्यांनी सांगितलं की यांनी कबूल केलेलं आहे की आम्ही बांधू, आता अशा प्रकारचं प्रेसिडेंट करणं बरोबर होणार नाही, त्यामुळे आता काही रक्कम देता येत नाही। पण विशेषतः मनोहर पर्रीकरांच्या आग्रहाखातर डिपार्टमेंटला ओव्हररूल करून यातला 50% रक्कम देण्याचं भारत सरकारतर्फे आम्ही निश्चित केलं। मला असं वाटतं की लवकरच हा ब्रिज पूर्ण होईल आणि निसर्गरम्य गोव्याच्या सौंदर्यामध्ये हा ब्रिज भर घालेल। त्याचबरोबर दुसरा जो आयकॉनिक जुवारीवरचा ब्रिज आहे तो कदाचित जगातल्या आयकॉनिक ब्रिज मधला एक बनेल, कारण त्याच्या दोन्ही पिलरवरती व्ह्यूअर गॅलरी आहे आणि कॅप्सूल लिफ्टने वरती जाण्याची व्यवस्था आहे। संपूर्ण गोवा त्या ठिकाणून बघता येणार आहे आणि खाली गाड्यांचं पार्किंग आहे, अमेनिटीज आहेत, रेस्टॉरंट्स आहेत, त्यामुळे गोव्यात जाणारा प्रत्येक टुरिस्ट हा तिथे वरती जाऊन गोवा बघितल्याशिवाय राहणार नाही आणि हे जागतिक आकर्षणाचं केंद्र होणार आहे। Goa's third Mandavi bridge will be the third longest bridge in the country, and I'm proud to say that this cable stayed bridge is a totally make in India project. म्हणजे हाजेर सगळे भारतीय इंजिनियरांनी काम केल्लें आसा। आमचे LNT, आमचे TPF, GSIDC and proof checking by IIT चेन्नई हे संपूर्ण भारतीय डिझायनाचो असो ब्रिज म्हाका दिसता इंडियेचो भारताचो पयलो मेक इन इंडिया केबल स्टेट ब्रिज आसा। इनफॅक्ट एक स्मार्ट सिटीचे स्वप्न आशिल्लें आनी एक आयकॉनिक ब्रिज आमकां आज नितीनजी गडकरी खातीर हांगा मेळटा। इनफॅक्ट आय शूड बी ग्रेटफूल टू हिम एंड ऑन बिहाफ ऑफ ऑल द गोवन्स I thank you sir for having graciously granted us 50% of financial help for this bridge. Thank you sir.